वासिक शेख आपण पाहतोय स्ट्राईकला आहेत, तर नॉन स्ट्राईक एंडला महेश नानगुडे आहेत, तर गोलंदाजी मार्कवरती रमेश मिरगणे. मागच्याच मॅचमध्ये सेमीफायनल मॅचमधील मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्या खेळाडूने पटकावला तेच खेळाडू इथे मैदानामध्ये सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवरती रमेश मिरगणे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची वर्णी या संघामध्ये लागली आहे. काय या खेळाडूला या संघामध्ये समाविष्ट करण्यात आलं त्याचं प्रत्युत्तर त्यांनी मागच्याच मॅचमध्ये ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये होता, 6 चेंडूंमध्ये 22 धावींची गरज होती आणि त्यानंतर मात्र ठोकलेले ते उत्तुंग आणि बहारदार टोले षटकार आणि चांगली साथ विकास यांनी देखील दिले आणि तो संघ इथे फायनलमध्ये दाखल होतोय. पहिला चेंडू मेगा फायनलचा पहिला चेंडू इथे फटका तर फसलाय. स्वतः रमेश मिरगणे डाऊन दी बॉल आणि पहिल्याच विकेटवरती काय घडतंय, गोल्डन डकचा शिकार ठरतोय महेश नानगुडे. पहिल्या चेंडूवरती 0 या धावसंख्येवरती. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न महेश नानगुडे यांनी केला आणि त्यावरती मात्र ते फसले. रमेश मिरगणे यांची अप्रतिम अशी गोलंदाजी, एक अनुभवी गोलंदाज आहेत. कित्येक दशकं या देखील खेळाडूने गाजवली आहेत आणि अजून देखील तोच फॉर्म कायम ठेवलाय आणि त्याच फॉर्ममध्ये असलेल्या बॅटरला बाद करण्यामध्ये यश मिळत आहे. फॉलो थ्रू मध्ये असताना एवढ्या दूरवरती जाऊन अगदी उलट्या बाजूला जाऊन तो झेल टिपणं सोपं नाहीये, परंतु ते अवघड काम सोपं करून दाखवण्याची ताकद रमेश मिरगणे यांनी देखील केलेली आहे. पहिल्या चेंडूवरती हमराज मृत्युंजय संघाचा आघाडीचा बॅटर इथे बाद होतोय, महेश नानगुडे इथे बाद होत आहेत. तर नवीन बॅटर मैदानामध्ये बावधनचा बॅटर बाद झालाय, तर आता वडगाव धायरीचा बॅटर मयूर कारंडे इथे मैदानामध्ये येत आहेत. पुढचा चेंडू रमेश यांचा मयूर यांच्यासाठी. इथे देखील बॅट वरतून चेंडू ब्रश आहे. अजून एका विकेटचं पतन होईल नक्कीच. सूर मारून इथे मात्र प्रतिस्पर्धी संघाचा धूर काढण्याचं काम केलंय. अजून एका विकेटचं पतन. मयूर आले, हजेरी लावली आणि पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने चाललेत. बॅक टू बॅक दोन्ही बॅटर 0चा आकडा देखील ओलांडू शकले नाहीयेत तंबूच्या आश्रयाला. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 विकेट इथे प्राप्त केल्यात. मेगा फायनल आहे आणि मेगा फायनल मध्ये तुम्हाला सर्वोत्तम खेळ हा करून दाखवावा लागेल. एका बाजूने आपण जर पाहिलं ना तर मुळशी तालुक्यातील मुळशी धरण विभागातील संघ आहे, तर दुसऱ्या बाजूने ऑल इंडिया ओपन गटातील संघ आहे. एका बाजूने आपण पाहिलं ना तर अनुभवी आहेत, तर दुसऱ्या बाजूने यंग टॅलेंट देखील तितकंच जोशामध्ये खेळत आहे. पाहूया रमेश मिरगणे विकेट हॅट्रिक इथे ओलांडेल का. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. काय चेंडू इथे हाताळलाय. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट इतके वेगामध्ये फिरवली गेली परंतु संपर्क मात्र होऊ शकला नाहीये. पहिले 3 चेंडू इथे निर्धाव आहेत. 2 विकेट देखील रमेशांनी इथे मिळवलेले आहेत. पहिल्या 3 चेंडूंवरती एकही धाव नाहीये. 2 बॅटर इथे बाद झालेत. चांगली गोलंदाजी रमेश यांची. वासिक शेख नॉन स्ट्राईक एंडला आहेत. इथे देखील उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. पंचांनी वाईट बॉलचा इशारा. बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र थोडेसे असफल ठरतात. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे, त्या दरम्यान आलेली आहे सिंगल. अतिरिक्त धावेने आता मात्र खातं ओपन होत आहे, अकाउंट ओपन केलं जात आहे. 1 धाव. धावसंख्येची सुरुवात इथे केली जाते. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मोठा प्रहार केलाय आणि बॉल देखील गेलाय सीमारेषेला गबसते घालत 6 षटकारांसाठी. धन्यवाद. पहिल्या 3 चेंडूंवरती गोलंदाजाचा तो क्लास पाहायला मिळाला, परंतु धनंजय बिनताडे या नावाची देखील चर्चा आहे आणि ती का केली जाते त्याचं उत्तर त्यांनी दिलंय. आडवा बॅटने समोरच्या दिशेने ताकद, नजाकत आणि त्याच मध्ये आलेला हा षटकार. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 7. पहिलं षटक सुरू आहे. 7 धावा आतापर्यंत झाल्या. 3 षटकांची ही मेगा फायनल आहे.
पुन्हा एकदा इथे फटका तर फसलाय, चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक इथे मात्र काहीशी चुकी करतायत. धनंजय भिंताडे यांना जीवदान मिळत आहे. कॅचेस विन द मॅचेस. शेवटच्या मॅच मध्ये म्हणजे मेगा फायनल मध्ये तुमच्याकडून अशा प्रकारची चूक होणं हे सगळं नाहीये. याचा धोका होऊ शकतो आणि धनंजय भिंताडे सारख्या बॅटरला जो इन फॉर्म आहे, ज्याच्या बॅट मधून षटकार आलेत, अशा बॅटरला जीवदान दिलंय. परंतु एक धाव मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 8. दोन बलाढ्य संघांची मेगा फायनल मध्ये पडलेली ही गाठ आहे. वासिक बॅकफुटला गेले, बॉलला फोर्स केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. हरी जाधव फार दूरवरती गेलेत. इथे चेंडू अडवलाय, फेकी होईल. त्या दरम्यान दुहेरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा देखील त्या दरम्यान पूर्ण केल्या जात आहेत. क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुम्हाला वाढवावा लागेल. ज्यावेळेस तुमच्या प्रतिस्पर्धी संघ जितका नावाजलेला ना, त्याच्या पेक्षा जास्त तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. थोडंसं प्रेशर असतं, कारण प्रतिस्पर्धी संघ अगदी आपण पाहिलं तर संपूर्ण भारतभर खेळणार आहे. परंतु या ग्रामीण भागातील खेळाडूंना देखील त्यांच्यापेक्षा चांगला खेळ इथे करावा लागेल. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी रमेश मिरगणे यांची आपण पाहिली आहे. 2 विकेट प्राप्त केल्या, 10 धावा खर्च केल्यात, परंतु 2 महत्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केल्यात. ज्या दोन्ही बॅटरने आतापर्यंत या मैदानामध्ये अधिराज्य गाजवलं, त्या दोन्ही बॅटरला डगआउटच्या दिशेने पाठवलंय. तिसरा देखील पाठवला असता, परंतु क्षेत्ररक्षण खराब झालंय. षटक क्रमांक 2. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. एक वेगवान गोलंदाज विकास. बघूया इथे विकासची जी वेगवान गोलंदाजी आहे, त्याच वेगाचा वापर इथे बॅटर करतील का? संधी मिळाली आहे, त्या संधीचा इथे फायदा घेतला जाईल का? षटक क्रमांक 2 ची इथे सुरुवात होतीये. विकास गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला धनंजय भिंताडे. पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. 1 धाव तर पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न केलाय. फेकी चांगली आहे. 2 धावा त्या दरम्यान वेगात पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. कुणालाही वाटलं नसेल की एवढ्या दूरवरतून डायरेक्ट चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येईल, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक या गोष्टीसाठी देखील करावं लागेल. काहीकडून चुका होतात, तर काहींनी हा डाव सावरण्याचं देखील काम केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. चांगली फेकी केली आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 12. 2 बॅटर बाद. 12 धावा आतापर्यंत झाल्यात. 2 बॅटर बाद आहे. अजूनही 11 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक. पुन्हा एकदा वाह, काय भन्नाट वेग आहे. टप्पा पडल्यानंतर अगदी गोलीगत सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॅटरला देखील कळून आला नाही. झापूक झुपूक अगदी डोळ्याची पापणी लवते न लवते तो चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगताय. वाह, विकासने देखील अगदी झकास कामगिरी आपल्या संघासाठी केली आहे. धनंजय भिंताडे सारख्या बॅटरला इथे रोखून ठेवलंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस. मिस टाइम आहे, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल आणि त्यामध्ये यश मिळतंय का? नक्कीच मिळेल. अगदी वेगवान धाव इथे पूर्ण केली जाते. वासिक आणि धनंजय भिंताडे पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 14 धावा. कोणालाही वाटलं नसेल की सुरुवात इतक्या खराब पद्धतीने होईल, परंतु शेवट अजूनही बाकी आहे. हमराज मृत्युंजय कोथरूड हा संघ, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मुळशी धरण विभाग सरपंच अंकुश अण्णा वाशिवले 11 हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू विकास यांचा धनंजय यांच्यासाठी. गती परिवर्तन, चेंज अप पेस. अक्षरशः इथे बॅटरला रोखून ठेवलंय. स्वतःवरती विश्वास देखील नसेल. शेवटपर्यंत चेंडू पाहिला, प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु संपर्क मात्र होऊ शकत नाहीये. चेंडू पुन्हा एकदा रक्षकाच्या हातात. वा, विकासचं कौतुक करावं लागेल. कामगिरी चांगलीच केली आहे. 4 धावा 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत खर्च केल्यात. कुठलाही मोठा फटका खेळू दिला नाहीयेत. अजूनही 2 चेंडू आहेत, ते कशा पद्धतीने हाताळले जातील. धनंजय इथे मात्र शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न, परंतु दिशा भरकटली आहे. गोलंदाजाचं आपण कौतुक केलं, परंतु त्या कौतुकाला ते भारावून गेले. नजर लागली, दृष्ट लागली आणि लगेच वाईड बॉलचा अतिरिक्त धावेचा इथे मारा केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. मिस्टर एक्स्ट्राच इथे धावसंख्येमध्ये जोडल्या जात आहेत. 15 धावा झाल्यात. 2 बॅटर इथे बाद आहे. अजूनही पहिल्या डावातील 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 8 बॉल शिल्लक. पुढचा चेंडू विकास यांचा. इथे देखील हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड देखील होईल सीमारेषेच्या अगदी बाहेर. हाय अँड हँडसम धनंजय भिंताडे यांचा षटकार. 6 धावा.
धन्यवाद. 6 धावेने आता मात्र धावसंख्येमध्ये मोठी वाढ होतीये. 21 धावा झाल्यात. 2 बॅटर इथे बाद आहेत. चांगला फटका धनंजय भिंताडे यांचा आणि हेलिकॉप्टर स्पेशलिस्ट आहेत. अगदी बॅटच्या समोर चेंडू मिळाला आणि त्यानंतर शॉट, बॉटम हँडचा चांगला वापर, मनगटाचा चांगला वापर आणि बॉलला देखील हवाई सफर करण्यात इथे धाडून दिलंय. पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट आहे, ऑन साइडला खेळलाय, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने, वन बाउन्स, चेंडू जाईल सीमारेषा पार. शेवटच्या चेंडू 2 चेंडूंवरती आलेले 2 मोठे फटके आणि धावसंख्येमध्ये होणारी वाढ. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर हमराज मृत्युंजय कोथरूड या संघाची धावसंख्या 2 बॅटर बाद, 25 धावा. 25 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर. चला थोडीशी घाई करा, आपल्याला ही विनंती आहे. विनंती नसून ते ती ताकीद आहे. जाऊ द्या, चेंडू हरवला तर जाऊ द्या, आहेत आपल्याकडे भरपूर. या आतमध्ये. आयोजकांनी कुठल्याही प्रकारची कमतरता केलेली नाही. कितीही चेंडू गेले तरी नवीन चेंडू मिळतील आणि त्यासाठीच आज मला वाटतं दिवसभरामध्ये 10 बॉक्स आणलेलेच आहेत. कालपासून आजच 20 आणलेत. आजच 20 बॉक्स आणलेत. अजून गेले तरी चालतील. अजून गाडीमध्ये 10 आहेत. तुम्ही किती लांब मारा, फक्त चेंडू बाहेर आणायलाच जाऊ नका. मॅच कंप्लीट करा, एवढीच विनंती आहे. शेवटचे 6 चेंडू गोलंदाजी मार्क वरती अक्षय मुरमुरे. पहिलं षटक रमेश मिरगणे यांनी हाताळलं, जे याच भागामध्ये कित्येक स्पर्धेमध्ये आपण पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांचं काम पाहिलंय. त्याचबरोबर अक्षय मुरमुरे हे देखील त्यांच्या बरोबरीने असतात. आता रमेश मिरगणे यांनी 10 धावांचं षटक हाताळलं. पाहूया अक्षय मुरमुरे शेवटचं अंतिम षटक कशा पद्धतीने हाताळत आहेत. शेवटचं षटक अक्षय मुरमुरे. पहिला चेंडू वेगवान आहे, बॅटवर तुंब्रश, त्यानंतर यष्टीरक्षक स्वतः इथे रमेश मिरगणे चेंडू अडवतील, सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 26. कुठेतरी प्रेक्षकांना देखील वाटत होतं की हमराज मृत्युंजय संघाने बॅटिंगचा निर्णय घेतलाय, कमीत कमी 60-65 धावांपर्यंत मजल मारतील, परंतु या संघाने देखील कडवं आव्हान उभं केलंय. धावांसाठी ते धाव करायला लावलंय. गती परिवर्तन, बॅकफुटला गेलेत, एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलंय आणि बॉल देखील टप्पा पडल्यानंतर अगदी मैदानाला समांतर 1 बाउंस चेंडू जाईल. 1 टप्पा घेत चौकार, 4 धावेंसाठी. धन्यवाद. मगाशी मी सांगितलं की आपल्याला कितीही चेंडू लागले तरी काही हरकत नाही, कारण आपल्याकडे असे उद्योजक आहेत, बॉल स्पॉन्सर आहेत. विक्रमदादा मराठे यांनी ते योगदान दिलेलं आहे, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. किती जाऊ द्या, मी आहे, खंबीरपणे उभा आहे आणि तुम्ही कार्यक्रम असाच चालू ठेवा, असेच चौकार षटकार खेळा. किती चेंडू गेले तरी मी पुरवायला तयार आहे. विक्रमजी मराठे आपलं देखील मनपूर्वक असे आभार. पहिल्या चेंडूवरती 1, दुसऱ्या चेंडूवरती आलेला चौकार, धावसंख्या होती ती 30. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. इथे आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार, बॉल देखील जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. हा येतोय बाहुबली फटका, षटकार. धन्यवाद. सोडलेला झेल. आता क्षेत्ररक्षकाच्या मनामध्ये कुठेतरी खंत येत असेल की जर मी तो झेल टिपला असता तर कदाचित हे षटकार वाचले असते, कारण महेश मयूर बाद झाल्यानंतर धनंजय देखील बाद होते, परंतु आता मात्र सोडणार नाही. अपटबार शॉट आहे हा. अगदी आडव्या बॅटचा वापर आणि इथे आकाश, कौतुक करावं लागेल, काय क्षेत्ररक्षण केलंय, वा. एका हाताने चेंडू अडवला आणि फेकी देखील त्याच वेगाने केली, परंतु प्रेक्षकाला तो चेंडू अडवता आला नाही. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 38. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फायटिंग स्कोर तर झालाय, परंतु तो फायटिंग स्कोर बनवण्यासाठी बॅटिंग टीमला तिथे मोठे कष्ट देखील करावे लागतील. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे देखील हेलिकॉप्टर, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात. आता मात्र कॅच टिप घेतला जाईल. धनंजय भिंताडे इथे होतील बाद. 38 या धावसंख्येवरती तिसरा बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी आपण पाहतोय या मेगा फायनलच्या दरम्यान आपल्या विनंतीला मान देऊन सरपंच बुकुमगाव, त्याचबरोबर अध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेस, शरद पवार पक्ष गट, सौभाग्यवती गौरीताई प्रसाद
भरतवंशी यांचं देखील शुभागमन होत आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर माननीय श्री प्रसादजी भरतवंशी उद्योजक यांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम, आपलं मनपूर्वक स्वागत मुळशी करंडक 2025 मध्ये. निहाल, पहिला चेंडू मला वाटतं आजच्या दिवसातील खेळण्यासाठी आलेत. हा चेंडू ऑन साईडला खेळला आहे, एक धाव तर वेगात पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न, भाग मिल्खा भाग, आणि त्या दरम्यान 2 धावा. मिल्खा सिंग देखील इतक्याच वेगात पळले असतील कदाचित, आणि त्याच वेगामध्ये इथे मिस्टर MPL निहाल तुसामत पळाले. 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ 40 धावा बरोबर झाल्यात. विजयासाठी 41 धावांची गरज. चला हमराज मृत्युंजय, ऋषी जोरी सर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण प्रतिस्पर्धी संघाला कुठल्याही अंधाराचा इथे व्यत्यय येता कामा नये. पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात येतोय. मी सर्व आयोजक कमिटीचं मनपूर्वक आभार व्यक्त करेन की ज्यांनी मला या करंडका दरम्यान समालोचन करण्याची संधी दिली, की 2 दिवस मला या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याबद्दल मी संपूर्ण समालोचन कक्षातर्फे मी त्यांचं मनपूर्वक असे आभार व्यक्त करेल. आजचा दिवस आणि उरलेली इनिंग आम्ही पुन्हा एकदा सुपूर्त करतोय हा समालोचनामधून आपले सह समालोचक आणि त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक चंद्रकांत शेट्टे सर पुढच्या डावासाठी, पुढच्या 3 इनिंगसाठी, आणि त्यांच्याच आवाजामध्ये या स्पर्धेचा एंड देखील इथे केला जाईल. या सर, पुन्हा एकदा आपलं मुळशी करंडकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय प्रसाद भरतवंशी ख्यातनाम उद्योजक यांचे या ठिकाणी आगमन होते. मुळशी करंडकामध्ये आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. एक डाव संपलाय आणि दुसऱ्या डावाकडे आपण चाललेलो आहोत. विजयासाठी धावांचं लक्ष समोर असणार आहे ते 41. 18 बॉल 41. घाई करायची थोडीशी, अंधाराचा या ठिकाणी फटका पडू नये याकरता दोन्ही टीम घाई करा थोडीशी. ओव्हरच्या दरम्यान मीटिंग घेऊ नका आणि बॅटिंग टीम आपण देखील वेळ घेऊ नका. चला, बॅटर मैदानात दाखल झालेले आहेत. शुभम डोळस एका बाजूला आहेत आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर शुभम डोळसकर, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर रमेश, ज्यांनी मागील मॅच गाजवली होती आणि मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी राहिले होते. पाहूया कुणाला बॉलिंगसाठी आमंत्रित केलं जात आहे. मुळशी करंडकाची फायनल मॅच आपण पाहतोय. चला पंच, मॅच सुरू करा. पंच अंधाराचा फटका पडू शकतो. अनिल सर प्लीज. पहा, धरण विभाग हा संघ ग्रामीण भागातील संघ आहे आणि त्यांनी जर ही फायनल जिंकली तर सरपंच कळमकर साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचा पुरस्कार देखील त्यांना दिला जाणार आहे. पहा, ग्रामीण भागातील क्रिकेटला प्रमोट, आणि मुळशी तालुक्यातील क्रिकेट म्हणजे महेश नानगुडे नो डाऊट चांगले खेळत आहेत, परंतु आज नाही तर पहिल्यापासून देखील मग अगदी किसन यांना आम्ही मुंबईत खेळताना पाहिलं आहे, हरिभाऊ पाडाळे यांना मग ज्युनियर प्रीमियर लीग असेल, मुंबई असेल, अशा बऱ्याच ठिकाणी त्यांना खेळताना पाहिलं आहे. अपकमिंग यंगस्टर्स देखील मात्र मग आदेश या ठिकाणी आहेत. स्वतः सागर खूप चांगले क्रिकेट खेळले आहेत, राजेश पवार आहेत, अशी कितीतरी नावं आहेत जी मात्र वेगवेगळ्या गावांमधून येतात. परंतु आज मुळशीचे खेळाडू चर्चेत आहेत. त्याचं कारण आहे मुळशी तालुका क्रिकेट असोसिएशन खूप चांगली कामगिरी करते. हरिभाऊ आणि आपली टीम, आणि पहिल्यांदा उद्देश मुळात चांगला राहिला की असोसिएशन स्थापन करण्याचा, आणि खूप चांगलं काम मात्र या. चला, मॅच सुरू करायची. आयोजकांच्या सूचना येत आहेत. मॅच सुरू करा प्लीज. आकाश, मॅच सुरू करा. 3 ओव्हरची मॅच आहे आणि 7 वाजलेले आहेत. ओव्हरच्या दरम्यान महेश, ओव्हरच्या दरम्यान नो मीटिंग प्लीज. हा, ललित चौधरी पहिली ओव्हर घेऊन रमेश स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. जोडीला जर पाहिलं तर त्यांच्या शुभम आहेत. 18 बॉलमध्ये 41 करायचे. चला, मॅच सुरू करायची आहे. 18 बॉल 41. ललित चौधरी लोहगावचे खेळाडू आहेत, त्यांना आपण या ठिकाणी पाहतोय खरे. रमेश पहिला बॉल खेळलाय ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने, तिकडे आहेत धनंजय. पहिल्याच बॉलवर ललित चौधरी आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये मोठा मासा अडकवताना पाहायला मिळत आहेत. विकेट आली आहे. मुळशी तालुका आणि मुळशी तालुक्याचं क्रिकेट महाराष्ट्रातील चर्चेतील तालुका मुळशी आणि मुळशीचं क्रिकेट आज आपण या ठिकाणी पाहतोय.
एका बाजूला निसर्ग सौंदर्य पाहायला मिळतं, डोंगर दऱ्या पाहायला मिळतात, त्याचबरोबर धरणं पाहायला मिळतात. पूर्व विभागात जर पाहिलं तर शहरीकरण पाहायला मिळतं. असा हा मुळशी तालुका महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा तालुका आहे आणि या तालुक्याला बरोबर आता क्रिकेटची परंपरा पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण देखील पाहायला मिळत आहे आणि पूर्व विभागात जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर स्थलांतर देखील होताना पाहायला मिळालं, मोठ्या प्रमाणावर शहरीकरण देखील पाहायला मिळालंय. परंतु क्रिकेट लाजबाब आहे इकडलं. हिंजवडी IT पार्क देखील या ठिकाणी जवळच आपल्याला पाहायला मिळत आहे. तर जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी नवीन बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. विकास बॅटिंगसाठी 17 बॉलमध्ये 41 करायचे आहेत. ललित चौधरी पहिल्या ओव्हरमध्ये आणलाय. हो, टप्पा पडतोय, बॉल गर्रकन फिरतोय, यष्टीरक्षकांकडे जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय, धावा करावे लागतील. परिस्थिती काही असू देत, ही फायनल मॅच आहे, ती सारखी सारखी नाही येणार आहे. 1 वर्ष वाट पाहावी लागेल आणि मी सगळ्याच आयोजकांना म्हणजे किसन असतील किंवा सगळेच, ही स्पर्धा पहिल्या वर्षी आहे परंतु वाटते दरवर्षी व्हावी आणि कारण खूप चांगलं आयोजन आपण केलेलं आहे. अशा प्रकारचं आयोजन पुन्हा पुन्हा पाहायला मिळावं. फटका फसलाय आणि ललित चौधरी मागील मॅच मध्ये हॅट्रिक घेतली होती आणि आणखीन एक विकेट मिळवण्याची संधी होती परंतु विकेट नाही गेली, रन आली. आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी 15 बॉल 40 नाहीये, प्रयत्न करावे लागतील, षटकार मारावे लागतील. मुळशी करंडक आपण पाहतोय. विशेष म्हणजे गावागावात क्रिकेटची चर्चा होते, गावागावात संघ बनले तेही बलाढ्य आहे आणि मी या अगोदर देखील या स्पर्धांसाठी आलोय, हरिभाऊंच्या माध्यमातूनच आलोय. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणताही संघ जिंकतो, म्हणजे इकडे असं नाही की हाच संघ जिंकतो, दरवेळेला वेगवेगळे संघही जिंकतात. धनंजय विंतडे गेल्या वर्षी विजेते होते या स्पर्धेचे. हा एक वेगळा फॉर्मॅट मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ऑल इंडिया हाफ. ओ हो हो, आणखीन एक चांगला बॉल पहिल्या ओव्हरमध्ये फिरकीपटूला आणण्याचं काम या ठिकाणी केलंय आणि लोहगावचा जादूगर जादू दाखवतोय फायनल मॅच मध्ये. धावसंख्या एकच आहे. अजूनही 14 बॉलमध्ये 40. या 2 बॉलमध्ये एक तरी मोठा फटका यावा लागेल. या मॅचला ऑन ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. क्रिकेटचा खेळ आहे, ज्या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. हो, इकडेही बॉल वळतोय, इकडेही बॉल वळतोय. चांगली कामगिरी या ठिकाणी ललित चौधरी यांची झापूक झुपूक गोलंदाजी पाहायला मिळते. कधी इकडे तर कधी तिकडे असं बॉलला वळण देखील देत आहेत ते. एकच धाव फलकावर आहे. 13 बॉल 40. ललितने केली अप्रतिम कामगिरी. फायनल मॅचच्या पहिल्या ओव्हरला 1 धाव आली, तू सुद्धा कॅच सुटली. पुन्हा एकदा तेच, काय बॉलिंग केली आहे, लाजबाब गोलंदाजी. 6 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्ची करताना पाहायला मिळाले ललित चौधरी आणि आता 12 बॉलमध्ये 40. मॅच मात्र लांब गेली आहे, संपली नाहीये, प्रयत्न करावे लागतील. चला, नवीन बॅटर लवकर या, नवीन बॉलर लवकर या. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आले, विविध गावातून आलेत. लवळ्याचे सुद्धा बरेचसे क्रिकेट प्रेमी या ठिकाणी आलेत, कोणी पेरंगुटवरून आले, चांदेच्या आहेत, सगळ्या विविध गावांमधून या ठिकाणी. आजूबाजूची सगळी गावं ही क्रिकेट प्रेमी आहे. गावात क्रिकेट चालतं. मला वाटतं ज्या पद्धतीने पनवेल, उरण, डोंबिवली, भिवंडी या परिसरात मोटरसायकल सिरीजला असतात, त्याच्यानंतर जास्त मोटरसायकल कुठे दिल्या असतील तर या परिसरात देखील दिल्या जातात. आकाश उतेकर, पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर आला खरा, थोडीशी उंची दिली होती. डॉट बॉलने मात्र या ठिकाणी सुरुवात केली आहे आणि अजूनही 11 बॉल 40. धावा नावाचं कोडं तुम्हाला सोडवावंच लागणार आहे, दुसरं कोणी नाही येणार आहे. बॅट तुमच्या हातात आहे, प्रयत्न तुम्हालाच करावे लागणार आहेत. 11 जण टीम मध्ये बॅटिंगला तुम्हाला पाठवलंय, खेळावं लागेल. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय खरा, परंतु त्या ठिकाणी एफर्ट्स लाजबाब. परंतु पाहूयात काय होते तिकडे. यस, बॉल 4 सीमारेषा पार जातोय. चौकार येताना पाहायला मिळालाय, म्हणजे सामना अजूनही येऊ शकतो. 10 बॉलमध्ये 36 करायचे, म्हणजे 10 मधले 6 मारायचे. मागील मॅच मध्ये याच टीमने 6 बॉलमध्ये 22 केले, आता 10 बॉलमध्ये 36 करायचे. मुळशी तालुक्यातील क्रिकेट आपण पाहतोय. निसर्गरम्य असं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एका दिवसात 9 मॅच आणि हा 9वा सामना आहे आज. तुम्हाला 11 खेळायच्या सवय आहेत, त्याच्यामुळे आज 9 आहेत.
परंतु खूप चांगले नियोजन आपण सगळ्यांनी केलंय. हो हो हो, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. एक धाव घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. यस, ते प्रयत्न करावेच लागतील. एक पंच अक्षय निर्मळ सर यांची वाईल्ड क्राफ्टची बॅग आहे आणि चुकून कुणाकडे आली असेल तर संपर्क साधा. जवळ मॅचच्या दिशेने धावा मात्र या ठिकाणी तुम्हाला करावे लागणार आहेत. 9 बॉल 34. या 3 मध्ये जर 2 जरी बाहेर गेले ना, मजा येईल मॅच मध्ये. या वेळेला दिशा दिली आहे, बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने थर्डमॅनच्या क्षेत्रात. महेश येत आहे तिकडे. एका धावीने धावसंख्या 8 मध्ये 33. पाहूया काय होईल या ठिकाणी. 8 मध्ये 33. सामना लांब गेलाय. व्यावसायिक संघ म्हणून हमराज मृत्युंजय चांगले खेळत आहेत, परंतु आज मुळशीची मुलं देखील चांगले खेळताना पाहायला मिळाली. स्थानिक खेळाडू देखील चांगले खेळताना पाहायला मिळाले. नवे तर ते नेहमीच टॅलेंट पाहायला मिळतं. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. अजिंक्य खैरे देखील या ठिकाणी हरिभाऊन बरोबर मॅचचा आनंद घेत आहेत. म्हणजे यंगस्टर जे आहेत ना, खूप मोठ्या प्रमाणावर. आणि येणारा काळ तालुक्यासाठी चांगले संघ खेळतोय आणि येणारा काळ मात्र याच तालुक्यातून एक महेश नाही तर असे बरेच खेळाडू येतील जे महाराष्ट्रभर जातील. त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा. या वेळेला फटका खेळलाय खरा, पाहूयात. ओ हो हो हो, काय कॅच पकडली आहे ललित चौधरी. जे काही करतोय सोनं होत आहे. आणि हवेत सूर मारला आणि जणू काही असं वाटलं ललितला पंख लावलेत आणि हवेत उडालाय आणि त्या ठिकाणी पकडलेली कॅच. स्पर्धा शेवटाकडे येऊ लागलेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. शेवटची ओव्हर आहे आणि 31 धावांची आवश्यकता आहे. मागील मॅचमध्ये याच टीमने 22 धावा केल्या होत्या 6 चेंडूमध्ये. आता 31 करायच्यात. लक्ष मोठं आहे, परंतु गोलंदाजीसाठी येत आहेत ऋतिक सांगळे. नामवंत व्हॉलीबॉलपटू सुद्धा आहेत. लेदर बॉलचं क्रिकेट चांगलं खेळत आहेत. IPL मध्ये देखील नेट बॉलर यावर्षी त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. यावेळेला पहिलाच बॉल स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पाहूयात. तसेच लवळे संघाचे सर्वेसर्वा आणि नामवंत गोलंदाज सिकंदर भोसले यांच्याकडून माझ्याही समालोचनासाठी विशेष 500 रुपयाचा पुरस्कार आलाय. त्यांचे देखील मनापासून आभार. तर जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी दर्जेदार क्रिकेट आज दिवसभरात पाहायला मिळालं. हे क्रिकेट खेळच असं आहे, आपल्याला मैदानात आणतो आणि वेळ सुद्धा लावतो. यावेळेला चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय खरा, परंतु ऑन साईडला मात्र ढकलला जातोय हा चेंडू. ज्या ठिकाणी एक धाव मिळेल. औपचारिकता मॅचची बाकी आहे, परंतु या स्पर्धेच्या आठवणी राहतील. रथी महारथी आज मुळशीमध्ये आले खरे आणि त्यांच्याकडून मात्र क्रिकेट पाहायला मिळालं. 4 चेंडू 28. मॅचची केवळ औपचारिकता बाकी आहे, तरी सुद्धा प्रयत्न हे करावेच लागणार आहेत. या वेळेला स्ट्रोक खेळलाय आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा मारलाय. सर या बॉलवर काय होतं? यस, सगळ्या पंचांनी खूप चांगली कामगिरी देखील करताना पाहायला मिळाले. केवळ 3 बॉल बाकी आहेत आणि 22 धावा करायच्या आहेत. आता चमत्कारच या मॅचला धरण विभागाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. पाहूया. या वेळेला पाठीमागे खेळले जे स्ट्रोक सुरुवातीला यायला पाहिजे होते ते आता येऊ लागलेले आहेत, कारण सुरुवातीला धावा नाही झाल्या आणि आता मात्र या ठिकाणी केवळ औपचारिकता मॅचची पाहायला मिळते. सगळ्या आयोजकांचं मनापासून आभार, सगळ्या मान्यवरांचा आभार, प्रेक्षकांचा आभार. रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट काय असतं ते आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. पाऊस जरी नाही पाहायला मिळाला, धावांचा पाऊस पडला आणि त्याच्यामुळे या स्पर्धेचा आपण सगळ्यांनी आनंद घेतला. आणि आता अगदी अंतिम टप्प्याकडे निघाली ही मॅच. मुळशी तालुक्यातील क्रिकेटची चर्चा नेहमीच होताना पाहायला मिळते आणि असंच हे क्रिकेट कायमस्वरूपी चालत राहो, त्याचबरोबर स्पर्धा होत राहो, येथील खेळाडू मात्र भारतभर जाओ
यासाठी सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मॅच हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे संघ या ठिकाणी जिंकताना पाहायला मिळतोय. दोन्ही टीम आपण मंचाच्या समोर लाईनअप करायचं, यायचंय आणि जेवढ्या टीम विजेते आहेत मंचाच्या समोर यायचं आहे. आणि काही क्षणातच आपण मान्यवरांचा सन्मान आणि बक्षीस समारंभाकडे जाणार आहोत. शैलेश निवंगुणे सर. चला आपण लगेच बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे वळतोय. आणि त्याचबरोबर जे मान्यवर देखील इथे उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने इथे केला जाईल. देखणं आणि चांगलं आयोजन या मुळशी कर्नाटकामध्ये आपण 2025 मध्ये संपन्न केलंय. गतवर्षी देखील या स्पर्धेने एक मोठी उंची गाठली आणि यावर्षी त्यापेक्षा अधिक, कारण ऑल इंडिया ओपन गटातील अगदी रायगड, पुणे, मुंबई या भागातून सर्व स्टारकास्ट खेळाडू या मैदानामध्ये आले आणि या स्पर्धेने सर्वाधिक इथे व्ह्युअर्स लाईव्हला देखील आपण पाहिले. जवळपास 50,000 पेक्षा जास्त लोकांनी मोबाईलद्वारे देखील ही मॅच घरी बसल्या पाहिलेली आहे. चला हमराज मृत्युंजय टीम या. धरण विभाग चारही टीम ज्या बक्षीस पारितोषिकामध्ये इथे त्यांना पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहेत त्या चारही टीमचे खेळाडू लगेच या. आपण लगेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम इथे करतोय. थोडा सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत उरकून घेऊया म्हणजे फोटो चांगले येतील. चला हमराज मृत्युंजय, चला धरण विभाग रमेश मिरगन अँड टीम, चला लगेच या. चला चला लवकर या, आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे वळतोय. आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे इथे वळतोय. जे चारही संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाले त्या चारही संघांचा देखील आपण इथे कौतुक करणार आहोत. परंतु त्या अगोदर आपल्या विनंतीला मान देऊन इथे जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान आपण इथे करणार आहोत. या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या विनंतीला मान देऊन काही मान्यवर इथे उपस्थित राहिलेले आहेत त्यांचा सन्मान आपण करतोय. माजी गटनेते पुणे जिल्हा परिषद शांताराम दादा इंगवले यांचा सन्मान आपण आयोजन कमिटीच्या वतीने इथे करतोय. मी गणेश भाऊंनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते अण्णांचा सन्मान इथे करायचा आहे. खेळाडूंना विनंती आहे एकदा जोरदार टाळ्या. इथे शांताराम आबा इथे उपस्थित राहिले त्यांचा सन्मान आपण इथे करतोय. त्याचबरोबर भोर राजगड मुळशी विधानसभा राष्ट्रवादी युवा काँग्रेस अध्यक्ष माननीय पंकजदादा हरपुडे यांचा देखील सन्मान आपण आयोजन कमिटीच्या वतीने करतोय. मी किसनजी मरगळे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते